सरकारला नेमकं काय सांगणं असणार आहे? शुभेच्छा आहेत का? झाल्यावर ना हो ना आधी झालेच नाही ना आधीच काय करावं शुभेच्छा आणखीन ते 7-8 दिवस लांबील मग काय करायचं गेलं का आपल्या वयाला शुभेच्छा बी त्याच मग ते होऊ द्या. हा सांगणं मात्र एक आहे मराठ्यांशी बेमानी करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार. हा नादात पडायचं नाही की सत्ता आली लय बहुमताने आलोत मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही. बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही. याव करीन आणि त्याव करीन आणि हे करीन आणि ते करीन मराठ्यांपुढं कोणतीही सत्ता टिकू शकत नाही. ते शांत आहेत तोवर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं आता कोणाच्या बापाला भेट नसते मग सरकार फरकार काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काय खरं नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही गोडीनं हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं तिनेही गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कुणबी या राज्यातलं एकच आहे ते पण द्यायचं. उग सत्ता आली लय मोठे आले म्हणून मस्तीत यायचं नाही आणि येडवणी करायचं नाही. मस्ती मराठ्यांपुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो मी टिकून बी देणार नाही. लाडकी बहीण योजनेची सुद्धा आता त्यांनी तपासणी सुरू केली. तपासणी परत तर आता 21 रुपये द्यायचे म्हणजे आता 8 नियम आता ते कडक करणार. अरे ते लय चाबरे आहेत मी त्या टायमाला लाडक्या बहिणी म्हणलो होते असे चाबरे आहेत पहिले अगोदर यांच्याकडे आठी फटी काही नसतात कपा कप वाटी देत हा कुठून आणते तो कुठून पैसे बी आणते तो ते आकडा इकडे पांढरे डोळे होते तिकडं इतके 1000 कोटी आणले वाटीले कुठून आणले एकाने घरी केलं नाही वावरही केलं नाही कोणचं नाही सगळ्यात वावर जायचं तसेच आहेत. पुऱ्या मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळ्याच वावर तसेच बघ पैसे आणले कुठून इतके आमचेच पैसे आम्हालाच वाटी देत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बहिणीला वाटले. आता बंद बी केली दिसती अटी घातल्यात म्हणल्यावर आता काय भेटायचं नाही त्याने अटी अशा कशा घातल्यात काय माहित अशा अटी घालायला पाहिजे की ज्याला घर असन त्याला देण्यात येणार नाही अशी अट असायला पाहिजे त्यांची म्हणजे लय हुशार समजते स्वतःला म्हणजे ते असेच अट काढू शकते ना ते ज्याला घर आहे त्या लाडक्या बहिणीला सगळ्या लाडक्या बहिणीला घरी मग कोणाला देतो तुला घेतो एकट्याला हे शेतकऱ्याचं काम करणार नाहीत हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत कर्जमुक्ती करणार नाहीत शेतीमालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत नुसते डांबऱ्या बांधित नुसते रोड टाकी देत काय करते का नुसते रोड खांदे सिमेंट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे सिमेंट टाकी दे दुसरं काहीच करीत नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिराफो काढेल भले उठू टाकायचे येऊन ते नुसते चित्र त्या संपर्क बघितलं नुसते चित्रच आहेत आणि वाहनच आहे ना त्याच्यावर इतके टोल ते म्हणजे हे नुसते रोड बांधतात गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत. त्यांच्या कापसाला भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे द्राक्षाला भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे गव्हाला पाहिजे नाही तिकडे नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे तेल वाढीते मीठ वाढीते सगळं वाढीते कळून देणार नाहीत काही एका हाताने देतात आणि 5-5 हाताने उडीत हे लय नमुने पाहिजेत. पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसतं आपण जर मैदानात असतो समीकरण जुळलं असताना सुपडा सापच केला असता हो पण आता हुकलं ते जाऊन दे आता काय आम्ही सगळे सामाजिक होतो मेळ जुळला नाही आम्हाला लवकर देऊ बघू पण आरक्षण घेणार सुट्टी देणार काय ताकद वापरायची तो वापरायची पण पुन्हा हल्ले करीन पोरावर केसेस करीन रक्तपात करीन गोळ्या घालीन हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं. प्युअर सावध येतात आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं ध्यानात ठेवायचं नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता जबल अटीच्या काही सुख नाही. मी परवा तुळजापूरमध्ये सांगितलं कोणी असला आम्हाला सुख नाही 75 वर्षापासून आम्हाला लढावंच लागतं आणि कोणी पण येऊ दे आम्ही घेणार. सोशल मीडियावर एक चर्चा अशी केली जाते की जे भाजपला जे मतदान गटा एवढं मिळालं आणि एवढं यश मिळालं त्याला कारण आपण आहात कारण आपण सुरुवातीला लोकसभेला असताना भाजपचा जाहीर विरोध केला होता मात्र यावेळी आपण एक भूमिका घेतली ज्याला करायचं त्याला करा आणि याचाच फायदा ओबीसीने घेत एकत्र एक गट्टा मतदान भाजपला केलंय त्यामुळे सोशल मीडियावर तुमच्यावर खास टीका होतीये कसं पाहता येतं. आणि माझ्यामुळे भाजप सरकार आलं कसं काय वाटत नवीनच आली सिस्टम एकत्र झाले अहो जाऊ दे आता ते विश्लेषण तुम्हाला एखादी सांगन काय काय झालं आणि काय 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 नाही झालं पण माझ्यामुळे भाजप आलं हे नवीनच शोध आहे आता. पण मी मैदानात नाहीये माझा समाज पण नाहीये कोणी आला तरी आम्हाला लढावंच लागलं असतं हे आमच्या लक्षात आलं होतं आणि आमचं समीकरण जुळलं नव्हतं त्यामुळं विनाकारणच जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेत मला की आम्ही लढून मिळू. आमचा शेवटचा खरा मुद्दा सांगतो तुम्हाला आमच्यासाठी राजकारण महत्वाचं नव्हतं आरक्षण महत्वाचं होतं आणि राजकारण काय आमचा धंदा नाही आणि आम्हाला गरीबाला गरज नाही. गरीबाला आम्ही जाऊन विचारलं त्यांनी सांगितलं काही अडचण नाही रुसून द्या ज्याला तिकीट मिळेल नाही ते काही फरक पडत नाही आम्हाला आम्ही तुमच्या सोबत आहेत गरीबाला आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारणाची देणं घेणं नाही तुम्ही म्हणता आणि त्या लढ्यात उभा राहायला आम्ही तयारी मला जाहीर मराठ्यांनी सांगितलं
आणि तुम्हाला ते सामूहिक आमरण उपोषणात दिसन सरकार गुडघ्यावर टिकेलेलं